हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आपण रानभाज्यांच्या विषयी माहिती घेणार आहोत. तर मी अशा 2 भाज्या तुम्हाला इथे दाखवणार आहे, की ज्या फक्त पावसाळ्यामध्येच आपल्याला खायला मिळतात आणि त्या अतिशय त्याच्यामध्ये पोषकद्रव्य असणाऱ्या अशा भाज्या आहेत, की त्या प्रत्येकाने खाल्ल्याच पाहिजेत. कारण त्या तुम्हाला माळरानावरती कुठेही मिळतात. एक भाजी आहे ती तुम्हाला कुठेही मिळू शकते, पण जी दुसरी आहे तर ती तुम्हाला सगळीकडेच अशी मिळणार नाही. किंवा त्याच्या बिया जरी लावलात तुम्ही तरी सुद्धा त्या येत नाही, त्या फक्त पावसामध्येच उगवून येतात. तर अशा भाज्या आपण ह्या खाल्ल्याच पाहिजेत. तर हे बघा, हे आता तुम्हाला ओळखता येतं, माहिती असेल तर तुम्ही सांगा कोणतं आहे हे भाजी. ते भाजीचं नाव काय ते. ताजी आणि फ्रेश मी आज तोडून आणलेली आहेत. तर याला इकडे फागलं असं पण म्हणतात किंवा याला करटुले असे म्हणतात. ही अगदी कारल्यासारखी दिसतात वरून. बघा, बारीक बारीक असे याला काटे असल्यासारखे आहेत, पण ते अगदी सॉफ्ट काटे असतात. हार्ड असे नसतात, ते फणसासारखे असे हार्ड पण काटे नसतात, एकदम सॉफ्ट असतात काटे. बघा, हे तुम्हाला जवळून अगदी दिसत असेल. हे एक आहे. तरी असे असतात. हे एकदम मोठा आहे. तर याची भाजी जर ज्याच्यामधल्या बिया काढायच्या आणि भाजी करायची, ही भाजी खूप खूप पौष्टिक असते. पोषक द्रव्य याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती असतात आणि प्रत्येकाने पावसाळ्यामध्ये ही भाजी एकदा तरी खाल्लीच पाहिजे. आणि दुसरी म्हणजे ही भाजी ओळखता येते का तुम्हाला? ही तुम्हाला मेथीच्या भाजीसारखी दिसत असली तरी ही मेथीची भाजी नाहीये. ही एक रानभाजी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा खूप अशी मोठ्या प्रमाणावरती पौष्टिक पोषक द्रव्य असतात. हे बघा, याची पानं कशी आहेत ती. आणि आता डायरेक्ट आपण तोडायला जाणार आहोत. भाजी कुठून आणल्या या दोन्ही भाज्या मी तुम्हाला त्याचे वेलही दाखवणार आहे आणि कुठे मिळतात तेही तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. आणि हो, अवश्य तुम्ही या 2 भाज्या तरी पावसाळ्यामध्ये खाल्ल्याच भाज्या आपण वर्षभर खातो. या भाज्या पावसाळा संपला की त्यानंतर आपल्याला मिळत नाहीत. आणि या रानामध्ये एक असल्यामुळे हे अगदी नॅचरल खतापासून तयार होतात आणि म्हणून या पौष्टिक असतात. त्यामुळे आपण त्याचा आस्वाद हा पावसाळ्यामध्ये घेतलाच पाहिजे. हा जो तुम्ही माझ्यासमोर वेल बघत आहात, तर तो आहे करटुला किंवा पागली. जे आपण मी तुम्हाला अशी गोल दाखवली, तर त्याचा हा वेल आहे. तर याला बघा, या वेलाला खूप अशी छोटी 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 ठिकठिकाणी तुम्हाला करटुले लागले दिसतात. आणि अशा वेलाचे तुम्ही पानं जर बघितलात ना, तर साधारण दोडकीच्या पानांचा किंवा ह्याचा काकडीच्या पानं जशी असतात ना, तसा हा वेल आहे. आणि एका वेळेला हे फक्त पावसाळ्यातच तुम्हाला बघायला मिळतात आणि खूप धरलेली आहेत बघा. आणि हेच मी ते तोडलेलं आहे आज. याला मला 2 मिळाली आणि आम्ही याआधी आणलेले मला एक होतं म्हणजे घरी. तर असा हा करटुलेचा वेल असतो आणि विदाऊट खताचा असा तो रानामध्ये येतो आणि त्याला भरपूर असे करटुले धरतात. पण ते फक्त पावसाळ्यामध्येच धरतात. तर याला बघा, फुलं पण बघा, तुम्हाला आता मी याचं फुल दाखवते. हे फुल असं मोठं फुल असतं. पाठीमागे असं त्याला फळ धरलेलं असतं. बघा, तुम्हाला काटे साईडला बघायला मिळतात. पण हे दिसून जरी कारल्यासारखे असले तरीही कडू नसतात, अजिबात कडू नसते. आणि याची भाजी जर काही तुम्ही केलात तर कांदा आणि जे मसाला तिखट घालून आपण अशी त्याची भाजी करू शकतो आणि खूप टेस्टला सुद्धा खूप छान लागते आणि पौष्टिक तर असतेच. तर असा हा फागला किंवा करटुल्याचा वेल असतो. तर तुम्ही ही भाजी खाल्लीत का? तर मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. आणि आता आपण दुसरी भाजी बघणार आहोत. तर ही बघा, तुम्हाला जरी याची पानं मेथीच्या पानासारखी दिसत असली तरी ही मेथी नाहीये.
तर ह्याला टायकळा किंवा टाकळा असं सुद्धा म्हटलं जातं. गावठी भाषेमध्ये याला टायकळा म्हटलं जातं आणि टाकळा असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही भाजी तुम्हाला ही सुद्धा रानभाजीच आहे आणि खूप पौष्टिक द्रव्य असणारी ही भाजी आहे आणि ही फक्त पावसाळ्यामध्येच तुम्हाला मिळते. पण ही असं रस्त्याच्या थोडंसं जरा आतल्या साईडला गेलं तरी तुम्हाला भाजी मिळू शकते. पण करटुल्याची भाजी तुम्हाला सहजासहजी मिळत नाही, त्याला रानामध्येच ती मिळते. तर ही मेथीसारखी जरी दिसत असली ना, तोडताना खूप कडवटपणा हाताला लागतो, म्हणजे कडू वास येतो. तो वास बघितला तर तुम्हाला असं वाटेल की ही भाजी खूप कडू लागणार आहे किंवा खूप असा विचित्र वास येतोय. पण खरोखर ही भाजी तयार केल्यानंतर एवढी टेस्टी लागते, खूपच चवीला लागते. म्हणजे ही मेथीच्या भाजीपेक्षा सुद्धा छान लागते, म्हणजे चवीला मस्त लागते. दिसते ही मेथीच्या भाजीसारखी, पण तोडताना खूप जरा कडवटपणा लागतो, वास येतो त्याचा. आणि दुसरं म्हणजे काय, तर हे अशी उंच वाढते मेथीची भाजी. ही उंचीला कमी असते आणि त्याला खूप असे फुटवे असतात किंवा फांद्या खूप असतात. पण ही अशी उंच वाढते, त्याला सुद्धा फांद्या आणि फुटवे असतात, पण ही जरा उंच अशी वाढते. तर ही सुद्धा पावसाळ्यातच तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि शक्यतो आता हा इकडे कोकणामध्ये तर मिळते, इतर ठिकाणी मिळते की नाही त्याची मला कल्पना नाहीये. पण तुम्ही कुठून बघतात आणि तुमच्या इकडे ही भाज्या, दोन्ही भाज्या मिळतात का? तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला अवश्य सांगा. तर ही